भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र कोणी दिले तेच आपण आज या छोट्याशा कथेतून जाणून घेणार आहोत। तर मंडळी, हिंदू धर्मात भगवान विष्णूंच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस अतिशय खास मानला जातो। असे म्हटले जाते की भगवान विष्णू प्रामाणिक मनाने त्याची उपासना करणाऱ्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी विष्णूंची विधिवत पूजा केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात। भगवान विष्णूंना जगाचे पालनहार म्हणतात। सांगायचे म्हणजे की शास्त्रानुसार भगवान विष्णूंच्या 3 अवतारांनी 3 गुरु घेतले। त्यांनी आपल्या गुरूंकडून शस्त्रे आणि शस्त्रास्त्र धोरणांपर्यंत बरेच काही शिकले होते। आपण आता भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र प्राप्त करण्याची कहाणी ऐकूया। तर मंडळी, एकदा दैत्यांचा जुलूम खूप वाढला की सर्व देवता भगवान विष्णूंकडे आले आणि त्यांनी राक्षसांना ठार मारण्याची प्रार्थना केली। राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू कैलास पर्वतावर गेले आणि भगवान शिवाची उपासना करण्यास सुरुवात केली। त्यांनी 1000 नावांनी भगवान शिवांची स्तुती करण्यास सुरुवात केली। भगवान विष्णू प्रत्येक नावाने भगवान शिव यांना कमळपुष्प अर्पण करीत असत। मग भगवान शंकरांनी विष्णूने त्यांनी आणलेल्या हजारो कमळांपैकी एक कमळाचे फूल लपवले। विष्णूंना शिवाच्या या मायेचे माहीत नव्हते। एक फूल कमी पाहता भगवान विष्णूंनी त्याचा शोध सुरू केला, परंतु एक फूल सापडले नाही। मग भगवान विष्णूंनी त्यांचा एक डोळा काढून शिवाला पुष्प अर्पण करण्यासाठी अर्पण केले। विष्णूंची भक्ती पाहून भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले। मग भगवान विष्णूंनी राक्षसांना नष्ट करण्यासाठी अजिंक्य शस्त्रास्त्रांचा वरदान मागितला। भगवान शिव यांनी विष्णूंना सुदर्शन चक्र दिले। विष्णूंनी त्या चक्राने राक्षसांचा वध केला। अशा प्रकारे देवतांना राक्षसांपासून मुक्त केले गेले आणि सुदर्शन चक्र कायम त्यांच्यासोबत राहिले। तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही छोटीशी कथा नक्कीच आवडली असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।